समाजामध्ये टीका करण्याचा, प्रश्न विचारण्याचा, जाब विचारण्याचा सामान्य माणसाला अधिकार असलाच पाहिजे. तर हे समाजाचं स्वास्थ्य जे आहे ते नीट राहील आणि त्याच्यामध्ये बॅलन्स राहील. आमच्यासारखे लोक प्रश्न विचारणार आणि तो विचारायचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि तो आम्हाला अधिकार आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंत्याच्या संदर्भानं तुमच्या कुटुंबाच्या त्यावेळेला काही दुर्घटना किंवा निधनं झाली, तुमच्या घरात दुःख आहे म्हणून सगळ्या तालुक्याला ते दुःख साजरं करायला होता का? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू देत नाही, एवढा मस्ती कशाला पाहिजे एवढी? आणि तो जाब आम्ही विचारायचा नंतर मग कोणी विचारायचा? आणि त्यामुळं या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा हा अन्याय अत्याचार ह्या राजन पाटलाच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा हा सातत्यानं होत होता. माझ्यासारख्याने त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले म्हणून या तालुक्यानं परिवर्तन केलं आणि आमदार आमच्या विचाराचा निवडून दिला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीमधून यांना एकदा यांची अकालपट्टी झाली की सगळ्या प्रकारच्या सत्ता कारणातनं ही पाटील कंपनी बाजूला काढली पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये आता ते भारतीय जनता पार्टीत गेलेत. ही भाजप म्हणून ही पार्टी नाही आहे, ही राजन पाटील पार्टी आमच्या इकडं. राजन पाटील पार्टीचे उमेदवार जे भाजपच्या उभं चिन्हावर उभारलेले आहेत, परंतु उमेदवार राजन पाटील पार्टीचे आहेत. त्यामुळे राजन पाटलाची पार्टी ही या निवडणुकीमध्ये निवडून नाही आली पाहिजे याच्या करताना ते रोज असले फतवे काढतील.